फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कल्याण शहराला नाही मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। मुख्यमंत्रीचा करायचं काय? देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या। या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे। मागे मागे आरोपीला फाशी झालीच पाहिजे, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, चिमुकलीला न्याय। थांबा 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 फाशी द्यायला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे। मुख्यमंत्रीचा करायचं काय? देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या। या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे। मागे मागे आरोपीला फाशी झालीच पाहिजे, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, चिमुकलीला न्याय। थांबा 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 फाशी द्यायला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे। राजीनामा द्या, राजीनामा द्या। बोला ना। एक 13 वर्षाच्या निष्पाप मुलीचा एकदम निर्गुण हत्या आणि तिच्यावर अत्याचार करून हत्या केली, एकदम गलिच्छ कृत्य या कल्याणपूरमध्ये झालेलं आहे। या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, कारण या कल्याणपूरमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत। महिला असुरक्षित आहे, वारंवार होत आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी तो मुद्दा घेतला होता की या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार आणि त्याचा प्रत्यय आता येतो आहे। या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो। पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं, तात्काळ चिथापीनं त्या आरोपीला अटक केलेली आहे, म्हणून त्यांचं कौतुक करतो। परंतु शासन हे निष्क्रिय आहे आणि लोकांना न्याय देणार नाही, लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढकलतं आहे, त्याचा मी निषेध करतो। आणि आज निवेदन देताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी CCTV जे महानगरपालिकेने प्रस्ताव केले, आमच्या दीपेश म्हात्रे या ठिकाणी सभापती असताना तो तात्काळ या ठिकाणी लावा, जेणेकरून डिटेक्शन लवकर होईल किंवा गुन्हेगार आणि गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करा। त्या ठिकाणी नशेडी गंजेडी बसतात आणि तिथूनच गुन्ह्यांचं आगार होतं आहे, हे अड्डे उद्ध्वस्त करा, बार उद्ध्वस्त करा, अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्याचबरोबर हे होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशा प्रकारच्या विनंती आम्ही त्यांना केलेली, ते करतील। पुन्हा एकदा या शासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। यांनी एक मनोरुग्ण असल्याचा दाखलाचा वापर केला आणि जामीन मिळवला, असे अनेक गुन्हेगार कल्याण त्याची देखील चर्चा आज पोलिसांची झालेली आहे। ज्या डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे। आणि हा जो नराधम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय वर्दहस्त होता, इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते, त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत। आणि
माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे, आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडनं मदत आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते, पण या परिवाराला अजूनपर्यंत कुठलीही आर्थिक मदत दिली गेलेली नाही. माझी शासनाला विनंती आहे की 25 लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून, अशी मी शासनाला विनंती करतो. आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्टिसच्या समोर घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे. थँक्यू.